मैंने वारंट वारंट का रोड बनाया कि नहीं 50 लाख का? अब किसने काम किया? बराबर। देखो मैं भगवान को मानने वाला है, मैं हमेशा आरती को आता हूँ। मेरे साथ जो भी धोखा करता ना, ऊपर वाला उसके साथ धोखा करता है। ये कहीं हुआ तो तुम्हारे वार्ड के अंदर ही हुआ है। हाँ? अरे तुम मुझे क्या छोड़ते हो, ऊपर वाला तुमको छोड़ देगा, डरो मत। शायरी की बात है दादा। अरे ये जो रास्ते में खड़े हो तो हैरत क्या है? ये जो रास्ते में खड़े हो तो हैरत क्या है? जो भी देखेगा पूछेगा तेरी कीमत क्या है। ये जरा मंदी का दौर गुजर जाने दे, फिर तुझे पता चलेगा मेरी कीमत क्या है। जय हिंद, जय महाराज। आपल्या शहराचे माजी आमदार, हे आवाज नको वाढवतो, कैलाजी गोरंट्याल, आपले उमेदवार राजेशजी राऊत, सुनीलजी खरे, दुसरे कुठे? देशमानेताई, कामरताई, बबनराव आले, जरा एकदा टाळ्या वाजवा सारे. मंचावर उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी, शिवाभाऊ, चंपालाल भोगडे, भगवा है ना लाल चंपालाल, चंपालाल खर्डेकरजी, हो. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आमची धावपळ जर चालली कशामुळं, आज सभा आहे जास्त, आणि एक बोलतो दुसरा पळतो, दुसरा बोलतो तिसरा पळतो, असं चाललंय. आणि शेवटी लोक जास्त येत असतात. त्याच्यामुळं मी आपल्याला सांगायला आलो की 15 तारखेला निवडणूक आहे. आमचे चारही उमेदवार आम्ही तुमच्या भरोश्यावर उभे केलेले. महापालिका आमच्या ताब्यात तुम्ही कधीच दिली नाही. लोकसभा दिली, विधानसभा दिली, आम्हाला तुम्ही मंत्री केलं, मला बबनरावला, पण महापालिका दिली नाही. आता तुम्ही माझा मंत्री केल्यावर महापालिका काय करायची? पण मी होतो दिल्लीत, पैसा पाठवायचो बबनरावला, बबनराव पैसा पाठवायचे नगरपालिकेला, आणि नगरपालिका कुठं खर्च करत होती आम्हाला काही माहीत नाही. पण आता आमची विनंती की महापालिका एकदा आमच्या ताब्यात द्या, तुमचे सारे प्रश्न आम्ही मिटवतो. सगळ्यात पहिला प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा. मी मोदी खाण्यात राहिले शाळेत असताना, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. आता पाण्याला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना म्यान बबनरावना मुख्यमंत्र्याला इथं आणलं. आपल्या विरोधी पक्ष नेते होते देवेंद्रजी, मोर्चा काढला पाण्यासाठी. उद्धव ठाकरेंनी पैसे दिले, पण देवेंद्रजी त्या दिवशी म्हणले ते सरकार आमचं उद्या पाणी देतो तुम्हाला मी. सरकार आलं, 90 कोटी रुपये जालन्याला आणले आम्ही. 90 कोटी रुपये. जायकवाडीचं पाणी येले पण पाणी नाही. का पाणी नाही? त्या टायमाला जे नगरपालिकेत बसेल होते त्याला विचारलं पाहिजे पाणी काऊन नाही. पाणी तर आणलंय, पण पाण्याचं जे फिल्टर आहे ना आंबडचं, ते छोटं बसवलं. छोटं प्यायला लागतं, तांबर दिलं लोटीवर, आणि त्याच्यामुळे तुम्हाला पाणी भेटत नाही. 90 कोटी रुपये आणले, मोठं फिल्टर 35 MLDचं फिल्टर बांधणं चाललंय. एक 2 ते 3 महिन्यात तुम्हाला चांगलं पाणी येईन. पाहता घाणेवाडीहून जुन्या काळात आम्हाला सगळ्याला पाणी भेटायचं घाणेवाडीहून. आता ती पाईपलाईन होती निजाम काळातली पाईपलाईन होती, गळगी झाली, तिथून पाणी निघलं 1 लाख लिटर, ते इथे भेटतं 1000 लिटर. बरोबर आहे, बंद करा सारं. तुम्ही एक जण बोलता, सारं तुमच्याकडे पाहते. पाणी निघतं 1000 लिटर, इथं मिळतं 10 लिटर. काऊन? सारी पाईपलाईन लिकेज फुटली. निजामाच्या काळातली आम्ही सारी पाईपलाईन बदलू राहिलो, सारा फिल्टर प्लॅन बदलू राहिलो निजामाच्या काळातला. मोटरा बदलल्या,
फक्त घाणेवडीतलं पाणी आहे. या 90 कोटीत तुम्हाला पाणी देऊ आम्ही 2-3 महिन्यात पाणी देऊ. पाणी पाहिजे की नाही गावाला मला सांगा. सांगा पाणी पाहिजे की नाही गावाला. वर आता पाणी पाहिजे का. आता पाणी आलं रस्त्याला. मी आणि बबनराव मंत्री होतो. 200 कोटी रुपये दिले रस्त्याला. सिमेंटचे रस्ते केले. हे शहर मोठ्या शहराला सिमेंटच्या रस्त्यानं जोडलं. इथून नागपूरला जा सिमेंट आहे, मुंबईला जा सिमेंट आहे, सोलापूरला जा सिमेंट आहे, जळगावला जा सिमेंट आहे, बुलढाण्याला जा सिमेंट आहे का नाही भाऊ. का खोटं बोलतो. 6,000 कोटी रुपयाचं सिमेंटचे रस्त्यानं जोडलं गाव. सिमेंटच्या रस्त्यानं रस्ते झालं, पाणी झालं. ही वीज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नव्हते, मोदीजी प्रधानमंत्री नव्हते तर 9 वाजेच्या बाद घरात लाईट येत होता. आपण पाहुणे हो यायचं असेल ना तर 9 वाजेनंतर या बॉल लाईट राहत नाही आमच्या. खरं का खोटं मला सांगा तुम्ही. खरं आहे ना. 14 पासून तर आतापर्यंत रातची लाईन राहते की नाही मला सांगा. राहते की नाही मला सांगा. मग आता जरा सांगा मोदी प्रधानमंत्री झाल्यावर किती फायदे झाले. मोदीनं मला मंत्री केलं. मला सांगितलं कोणतं मंत्री दिलं मला. फूड अँड सिव्हिल सप्लाय म्हणजे अन्न नागरी पुरवठा मंत्री. मला सांगितलं पहिलं काम कर. या देशात 80 कोटी लोक गरीब आहे. मोफत 5 किलो धान्य द्यायला सुरुवात करून टाका. मी खरेदी करायचो 2700 रुपये क्विंटल आणि तुम्हाला द्यायचो बिना पैशाचं 2 लाख कोटी रुपये या अन्नधान्यावर मोदी सरकारचे खर्च व्हायचे. कोण कोण राशन मधले गहू उचलतं वर हात करा बरं. राशन मधले बघा. मी बी बरं का. मोदीने हे चांगलं काम केलं की नाही. आता मोदीजींना सांगितलं जे गरीब आहे त्याला 100 रुपयात गॅसचं कनेक्शन द्यायचं. दिलं की नाही. कोणाला दिलं मला सांग. 100 रुपयाचं गॅस कनेक्शन दिलं का वरला. 10 कोटी लोकांना दिलं. आत्ता म्हातेनवर रात केलं तुम्ही म्हणाले तिला बी खाली करू घेतला. काय एकदाच नसतं भेटत. टप्प्याटप्प्यानं 10 कोटी घेतले. आता प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणली. आता तुमच्या छतावर सोलर बसवणार आहे. आता सोलरचा प्लॅन 1 कोटी लोकांच्या घरावर सोलर पॅनल बसवणार आहे. विजेचं बिलच तुम्हाला येणार नाही. हा गरिबाचा प्रधानमंत्री आहे. गरिबाची जाणीव असलेला प्रधानमंत्री आहे. मोदीजीचे वडील दामोदरदास मोदी रेल्वे स्टेशनवर चहा करायचे आणि मोदीजी चहा ऐकायचे. मोदीजीला गरिबी माहिती म्हणून गरीब कल्याणाचा अजेंडा त्यांनी केला आणि मला मंत्री बनवलं. मला मंत्री बनवलं रेल्वेचं. जा जालन्याच्या रेल्वे स्टेशनवर पत्राचं रेल्वे स्टेशन सगळ्यांना पाहिले. 2 मजली रेल्वे स्टेशन 200 कोटी रुपयाचं बांधणं चाललं मी रेल्वे मंत्री झाल्यामुळे. 3000 कोटी रुपये तुमच्या दुहेरीकरणाला दिलेत. दुहेरीकरण चालू झालं. 100 कोटी रुपयाची पीट लाईन दिली. काम चालू नाही. काम संपलं. काम चालू त्याच्यात दुसरं भैरी रस्ता बांधला. जुन्या नव्या तिकडे जालन्यात जायला कलेक्टर ऑफिसला तिथं रूळ आणून जावं लागतं. आपला रेल्वे चालल्या तर ओलांडून जावं थांबून जावं लागतं. आपला रस्ता केला, पीट लाईन केली, दुहेरीकरण केलं, रेल्वे स्टेशन केलं, मेडिकल कॉलेज आणले तुमच्या गावात, ICT कॉलेज आणले तुमच्या गावात, 500 एकरमध्ये ड्रायपोर्ट आणला तुमच्या गावात, शहराला 200 कोटी रुपये दिले तुमच्या गावात. मला कोण पाळलं सांगा बरं तुम्ही. कारण तर सांगा. एवढं केल्याची बात मला पाळलं. बरं जाऊ द्या. मला पाळलं तर पाळलं. कोण निवडून आलं तुमच्यात सांगितलं नका बोलू. कोणी कोण निवडून आलं माझ्या विरोधात. कोण आलं बघा. माहिती